नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि त्यामागल्या टिप्स. जर तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवाल तर बोटं चाटत खाल. डाळ भात किंवा पोळीसोबत तुम्हाला ज्याच्यासोबतही खायची असेल खाऊ शकता, पण इतकी छान लागते भाजी बटाट्याची जर अशा पद्धतीने बनवली तर. चला मग बनवूया आपण. मी 3 चमचे तेल टाकलं आहे कढईत. तेल गरम झाल्यावर आपल्याला मोहरी तडतडू द्यायची आहे. छान बटाटे कापून घ्यायचे आपल्याला आणि बटाटे पाण्यात ठेवायचे जेणेकरून ते काळे नाही पडणार. आता आपण जिरं टाकू, लसूण टाकू, छान तेलात होऊ द्यायचं आहे. त्यात कांदाही टाकू. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तेलात होऊ द्यायचं आहे. बटाटे स्वच्छ कापून धुवून ठेवायचे. थोडंसं तिखट जास्त टाकायचं आहे. बटाटे गुळचट नको लागायला म्हणून आपण 2 चमचे तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर ते तेलात होऊ द्यायचं आहे. तिखट टाकल्यानंतर मग नंतर थोडंसं पाणी टाकून त्याला तेल येऊ द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने गॅस मीडियम ठेवायचा आहे. हाय फ्लेम राहिली तर तिखट खाली चिटकेल, ते जळतं मग, म्हणून गॅस कमी ठेवायचा आहे. आणि बटाटे स्वच्छ धुवून आपल्याला जेव्हा आपलं तेल सुटेल आपल्या तिखटला तेव्हा आपण त्याच्यात बटाटे टाकू. अशा पद्धतीने धुवून आपण बटाटे त्याच्यात टाकून घेणार आहोत. तुम्हाला सालीसकट बटाटे आवडत असतील तर तसे ठेवा, नाहीतर ते शिलून घ्यायचे. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण याच्यात इतकंच पाणी टाकू जेणेकरून बटाटे डुबतील. पातळ भाजी करायची राहिली तर जास्त पाणी टाकावं लागतं, पण आपण कोरडी करतोय तोंडी लावायला, म्हणून बटाटे डुबतील इतकं पाणी टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि पाणी आटतं तोपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे. जर थोडी भाजी जास्त शिजली काही हरकत नाही, तेवढीच जास्त छान लागते, म्हणून थोडं पाणी जरा जास्त टाकलं तरी काही हरकत नाही. कच्चे बटाटे एवढे चव नाही लागत, पण जर ते थोडेसे जास्त शिजले तर खूप त्यांची चव जास्त वाढते. खाताना खूप चविष्ट लागतं ते. आणि असे बटाटे तुम्ही डाळ भातसोबत, वरण भातासोबत, कशासोबतही खाऊ शकता. लहान पोरांना किंवा सगळ्यांना टिफिनसाठी. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आपली बटाट्याची भाजी शिजली आहे की नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कोथिंबीर टाका. आपली भाजी रेडी आहे.